आज आपण बोलणार आहोत तुळशीबाबत. या गोष्टी नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजा हा योगायोग नाही. कारण आज आपण बोलणार आहोत तुळशीबाबतच्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या जर तुम्हाला माहीत नसतील तर फायदा तर नाहीच, पण नुकसान मात्र नक्की होऊ शकतं. आपल्या घरात रोज पूजेत वापरली जाणारी, आयुर्वेदात अमृत मानली जाणारी तुळस, पण चुकीच्या पद्धतीने वापरली तर हीच तुळस त्रासाचं कारणही बनू शकते. हो मैत्रिणींनो, त्रासाचं कारणही बनू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग जाणून घेऊया कसे. 1. तुळस रोज खाणं सगळ्यांसाठी योग्य आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं तुळस नैसर्गिक आहे, रोज खाल्ली तर चालते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुळस उष्ण म्हणजेच गरम प्रकृतीची असते. जर तुमच्या शरीरात जास्त उष्णता, पित्ताचा त्रास, ॲसिडिटी, तोंडाला फोड येत असेल, नाकातून रक्त येत असेल, असे त्रास असतील तर रोज तुळस खाणं नुकसानदायक ठरू शकतं. मैत्रिणींनो, ह्याचे उपाय असे आहे की आठवड्यातून 2 ते 3 वेळाच तुळस घ्या, तेही मर्यादित प्रमाणात. 2. उपाशी पोटी तुळस खाणं धोकादायक ठरू शकतं. खूप लोक सकाळी उठताच 5 ते 6 तुळशीची पानं उपाशी पोटी खातात. पण आयुर्वेदानुसार तुळशीमध्ये युजेनॉन नावाचं तत्त्व असतं, जे जास्त प्रमाणात घेतल्यास पोटाच्या आतील आवरणावरती परिणाम करू शकतं. यामुळे आपल्याला गॅस, पोटामध्ये जळजळ, अल्सरचा धोका होऊ शकतो. योग्य पद्धत अशी आहे की तुळस नेहमी मध किंवा कोमट पाणी किंवा आल्यासोबतच घ्या. 3. महिलांनी या अवस्थेत तुळस टाळलीच पाहिजे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. गर्भवती महिलांनी प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांचा सल्ला न घेता तुळस औषधासारखी वापरू नये. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, प्रेग्नन्सीमध्ये तुळस औषधासारखी वापरू नये जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत. कारण तुळस हार्मोन्सवरती परिणाम करू शकते. गर्भाशय आकुंचनाचा धोका असतो. उपाय फक्त पूजेसाठी चालेल, पण काढा, गोळ्या जास्त प्रमाणात टाळा. 4. तुळस कधीही चावून खाऊ नये. हो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुळशीची पानं चावून खाणं आयुर्वेदात चुकीचं मानलं जातं. कारण पानामधील रसायन दाताच्या एनॅमलला नुकसान करू शकतात. दीर्घकाळाने दात कमकुवत होऊ शकतात. योग्य मार्ग असा आहे की तुळशीची पानं पाण्यात उकळून काढा करून घ्या. किंवा तुम्ही असंही करू शकता की संपूर्ण पान गिळा गरज असल्यास. 5. सुकलेली किंवा पिवळी तुळस वापरू नका. अनेक घरामध्ये दिसतं सुकलेली, पिवळी तुळस तुम्ही वापरता. कीड लागलेली तुळस पण तुम्ही वापरता. अशी तुळस वापरणं टाळा. हे अशुभ आणि आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हिरवी, ताजी, निरोगी तुळसच वापरा. आता पाहूया 6. तुळस सगळे आजार बरे करते. हा मोठा गैरसमज. हो, तुळस औषधी आहे, पण ती डॉक्टरांचा पर्याय नाही. जर डायबिटीज, BP अशा काही गोष्टी असतील, म्हणजे डायबिटीज, BP, थायरॉईड, गंभीर आजार असतील, तर फक्त तुळशीवरती अवलंबून राहणं हा मोठा नुकसान करू शकतं. आता आपण पाहूया योग्य मार्ग. तुळस = सपोर्टिव्ह रेमेडी. डॉक्टरांचा सल्ला = अनिवार्य. डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच गरजेचं आहे. 7. तुळस तोडण्याची योग्य वेळ माहीत आहे का तुम्हाला? रात्री तुळस तोडू नये. एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये. रविवारी संध्याकाळ या वेळेला तुळस तोडणं टाळावं. योग्य वेळ सकाळी स्नानानंतर, सूर्य उगवल्यानंतर. मनात श्रद्धा आणि शांतता ठेवूनच तुळस तोडावी. महत्त्वाची सूचना, हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे. कोणताही घरगुती उपाय सुरू करण्याआधी डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्या. शेवटचा संदेश, मित्रांनो, तुळस ही देवासमान आहे, पण अज्ञानामुळे तिचाच अपमान आणि स्वतःचं नुकसान करू नका. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. विशेषतः घरातील महिलांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रमैत्रिणींनो, तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा
की तुम्हाला काय वाटतं आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्ही माझ्याबरोबर असेच कायम जोडले राहा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.